अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो, भयकंप सादर करीत आहे लेखक नारायण धारप लिखित एक भय कादंबरी आभास. 5 डिसेंबरला रात्री 11 वाजता बाबांचा झोपेतच मृत्यू झाला. मृत्यूचे कारण जबरदस्त हार्ट अटॅक. तळघरातली आमची भेट हीच खऱ्या अर्थाने आमची शेवटची भेट होती. त्यांच्या आयुष्यातले नंतरचे काही दिवस हे कदाचित शेवटचे दिवस असतीलही, पण मला त्यांच्या सहवासात राहणं सर्वथा अशक्य झालं होतं. स्वार्थासाठी, सुखासाठी, कदाचित स्वतःच्या बचावासाठीही माणूस इतक्या अतिरेकापर्यंत जाऊ शकतो का? आणि त्या बदल्यात मिळालेलं त्याचं दाम खरोखर तितकं असतं का? बाबांचा राग राग करताना मलाही कल्पना आली नाही की कदाचित त्यांच्यासमोर दुसरा पर्यायच नसेल, किंवा त्यांनी त्यातल्या त्यात कमी क्लेशाचा मार्ग निवडला असेल. पण आमच्यातील शेवटच्या भेटीतलं संभाषण अशा एका टोकाला जाऊन आलं होतं की इतर काही बोलणं अँटी क्लायमॅक्सच झाला असता. आम्ही पुन्हा एकांतात एकत्र आलो नाही ही गोष्ट सत्य आहे. बाबांनी माझ्यासाठी मागे एक पत्र ठेवलं होतं. प्रिय मोहन, शेवटपर्यंत आपण मोकळेपणाने बोलू शकलो नाही याचा मला फार खेद होतो. पण आपल्या घराण्यात ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या साध्या शब्दांनी स्पष्ट करण्यासारख्याच नाहीत. मोहन, तुझ्या प्रश्नाने मी तुझ्यावर संतापलो. तुझ्या मनात एक वाईट शंका आली होती. त्या शंकेचं मी निरसन करू शकलो असतो का? मोहन, गेली कितीतरी वर्षे ही शंका माझं मन पोखरत आहे. मोहन, मी प्रत्यक्ष काहीही केलेलं नाही, पण निष्क्रियता हीच कधी कधी आपत्तीचं आमंत्रण होऊ शकते का? माझ्या हातून काही पाप झालं असलं तर त्याचं प्रायश्चित्त भोगायला मी आता जातच आहे. तुझ्याशी 4 शब्द बोलता आले असते तर या शेवटच्या काही दिवसात आपल्यात आलेला कटुपणा जरा कमी झाला असता अशी आशा होती. मोहन, तिथे तळघरात बळीसाठी ते प्राणी पाठवल्यावर काही दिवसातच माझ्या प्रतिस्पर्ध्यांची किंवा विरोधकांची किंवा शत्रूंची अपघाताने किंवा काही जुजबी आजारानंतर निधनं झाली आहेत. 2 आणखी 2 म्हणजे 4 हा हिशोब मी केला नाही असं का तुला वाटतं? मी खूप विचार केला. हा अदलाबदलीचा काही प्रकार होता का? आपल्या मनातले विचार त्याला समजतात का? पण मोहन, ती वाट एकाच दिशेने जाणारी आहे. त्या वाटेवर एक पाऊल टाकलं की मग माघारी वळणं नाही. सतत पुढे पुढेच आणि खाली खालीच, खाली खालीच जावं लागतं. अंती काय आहे देवासच माहीत. मागच्या पिढीतल्यांनी काय केलं मला माहीत नाही आणि तुलाही मी कोणताच सल्ला देणार नाही आहे. सर्व काही तुझ्यासाठी खुलं केलं आहे. शेवटी निर्णय तुझे तूच घ्यायचे आहेत, अगदी अरुंधतीबद्दल सुद्धा. मोहन, मला ती फार फार आवडली. मी आशा करतो की तुमच्या मिलनात काही अडचणी येणार नाहीत. आता निरोप घ्यायची वेळ आली आहे. आयुष्यात आणखी अनुभव आल्यानंतर कदाचित तुझ्या मनातला माझ्याबद्दलचा गैरसमज दूर होईल. निदान तशी आशा मनात ठेवून मी जात आहे. सुखी हो, तुझे बाबा.
बाबांच्या निधनाची बातमी समजताच मी अरुला दुसऱ्या दिवशी पहाटे कळवली. ते फोनवरचं संभाषण जरा चमत्कारिकच होतं. हॅलो. ती फोनवर आली तेव्हा अर्धवट झोपेतच होती. अरू, मी मोहन. मोहन, आत्ता? हो. अरू, बाबांचं काय? सांग ना. अरू, काल 5 डिसेंबर होती. 5 डिसेंबर? 5? मोहन? हो, रात्री 11 वाजता. मोहन, आय एम सॉरी, मी येतच आहे. खरोखर 15 मिनिटातच अरू वाड्यावर दाखल झाली. पण एव्हाना बाबांच्या मृत्यूची बातमी सर्वत्र पसरली होती. देशी आणि इंग्रजी भाषांतल्या वर्तमानपत्रातही ती बातमी अर्थात आली होती. बाबांचा मित्रपरिवार खूपच मोठा होता. अर्थात प्रत्येक जण माझं सांत्वन करण्यासाठी मला भेटत होता आणि अशावेळी जगदाळेंची मला फार मदत झाली. बाबांचं निधन ही काही साधी गोष्ट नव्हती. त्याचा परिणाम अनेक ठिकाणी आणि अनेक पातळ्यांवर जाणवणार होता. वर्तमानपत्रातले इंटरव्ह्यू आणि संक्षिप्त चरित्र होतं. अनेक कंपन्यांच्या कंडोलन्स मिटिंग्स होत्या. शिवाय शोक प्रदर्शन करणारी पत्र शेकड्यांनी आली होती. या सर्व गडबडीत अरुशी बोलायला निवांत असा वेळच मिळाला नाही. या सुरुवातीच्या दिवसात चालत्या गाडीला खीळ बसणार नाही एवढीच काळजी मी घेत होतो. माझ्या शिरावर केवढी प्रचंड जबाबदारी येऊन पडली आहे याची मला पूर्ण कल्पना होती. ती पेलण्याची कुवत माझ्यात होती का? आणि समजा मला बाहेरची मदत लागली तर मी मदत कोणाची घेणार होतो? त्या क्षेत्रातल्या एखाद्या तज्ज्ञाची का त्या तळघरातल्या त्याची? डावा आणि उजवा, कृष्ण आणि धवल, इतकेही मार्ग परस्पर विरोधी होते. या पहिल्या काही दिवसात अरुच्या तशा भेटी झाल्या. मला दिसत होतं की तिच्या मनातून मला अनेक प्रश्न विचारायचे आहेत आणि ते कोणते असणार याचाही मी अंदाज बांधू शकत होतो. पण खऱ्या अर्थाने निवांत असा वेळच मिळणं मुश्किल होतं. पहिले 8-10 दिवस मला लोकांनी एकटं ठेवलं होतं आणि मला विचारायला भरपूर सवड मिळाली होती. मी काय करणार होतो? सर्व सत्ता, सर्व निर्णय माझ्या एकट्याच्या हाती ठेवणार होतो आणि त्याच्या सल्ल्याने चालणार होतो का वेगवेगळ्या कंपन्यांचे डायरेक्टर आत्तापर्यंत कागदी बाहुल्यांसारखे होते त्यांच्या हाती खरी सत्ता देऊन मी दूर होणार होतो? बाबांच्या पावलावर पाऊल टाकून त्याच मार्गाने गेलो तर आयुष्य कदाचित बिनधास्त होईल, संपन्न होईल, पण सुखी समाधानी होईल का? ही सर्व संपत्ती परिश्रमाशिवाय माझ्या हाती येणार होती. मग माझ्या इच्छा स्वातंत्र्याचं काय? माझ्या कर्तृत्वाचं, माझ्या कर्तबगारीचं काय? बाबांना कदाचित ते आयुष्य रुचलंही नसेल, पण मला रुचेल का? पण बाबांच्या पत्रातले काही शब्द आणि काही उल्लेख सूचक होते. त्या वाटेवर परतीची संधी नव्हती. आणि मग शेवटी त्याच्या काही मागण्या असतात. एक उघड होतं, त्याची एक भेट आवश्यक झाली होती. बाबांच्या ऑफिसमधून खाली जाणाऱ्या त्या जिन्याच्या पायऱ्या एकट्याने जेव्हा उतरायला लागलो तेव्हा मनात मोठं विलक्षण विचार होते. जणू प्रगत शतक मागे टाकून मी एका नव्या आणि प्राचीन जगात प्रवेश करीत होतो. बाबांचं यश आणि बाबांचे शब्द, बाबांचे अविस्मरणीय शब्द, त्या शब्दांच्या खरेपणाला बाबांचं यश हा एकमेव पुरावा होता. आणि बाबांचा आधीच वर्तवलेला, आकस्मित ओढवलेला मृत्यू, अर्थात आता स्वतःच पाहायची वेळ आली होती.
चमचमणाऱ्या चांदीच्या पिंजऱ्यात शरीर दडपून ते बसलं होतं. मान गजावर टेकवली होती, पण चेहऱ्यातले बिनभुयांचे हिरवे डोळे माझ्यावरच खिळलेले होते. पिंजऱ्यापासून 3-4 पावलावरच मी थांबलो. ते सावकाश सरळ झालं. जरासं पुढे सरकत गजांजवळ आलं. गजाला तोंड लावून त्याच्या खरखरत्या आवाजात म्हणाला, गेला ना तुझा बाप? आत्ता बसेल ना विश्वास माझ्या शब्दावर? मानवांबद्दल त्याला किती तुच्छता वाटत होती. त्याचे शब्द संताप आणणारे होते, पण मी संयम सोडला नाही. तू सर्व प्रश्नांची उत्तरं देतोस, बाबा म्हणाले होते. माझी इच्छा असली तरच, एरवी नाही. तू स्वतःबद्दल काही सांगणार नाहीस. तू कोण आहेस, कुठून आलास, कसा आलास, का आलास, इथे कसा काय थांबला आहेस, यातलं काहीही सांगणार नाहीस. सांगेन, पण तुझ्यासाठी ते निव्वळ शब्द असतील. तुला त्यांचा अर्थच समजणार नाही. तू आमच्या घराण्याला सहाय्य का करतोस, ते सांगणार नाही. अशीही प्रश्नांची जंत्री चालूच राहिली. तुला मनातले विचार समजतात का? तू तळघर सोडून इतरत्र जातोस का? दिसतं ते तुझं खरं रूप आहे का? 1 ना 1000 प्रश्न, पण सर्व प्रश्नांना त्याचं उत्तर एकच, ते सांगणार नाही. मग ते मध्येच एकदम म्हणाले, पुरे तुझे निरर्थक प्रश्न. आता माझा एक प्रश्न आहे. तू कशासाठी आला आहेस ते सांग. तुला काय मागायचं असेल ते माग, काय विचारायचं असेल ते विचार. समजा मी काहीच मागितलं नाही तर? काही क्षण थांबून ते म्हणाले, आत्ता नाही, पण केव्हा तरी तुला गरज पडेलच. आणि नाही पडली तर? जन्मभर नाही पडली तर? तुझी इच्छा. अमावस्येचा विधी करत राहा. तुला नाही तर तुझ्या मागून येणाऱ्यांना माझी गरज भासेल. आणि तेही नाही केलं तर? तळघरात काही क्षण शांतता राहिली. मग त्याचा खरखरता आवाज आला, अशी बंडखोरी करणारा तू काही पहिलाच नाहीस. पहा त्यांची काय गत होते ती. पिंजऱ्यातल्या जागी एक दाट रंगाच्या वस्त्राचा पडदा दिसायला लागला आणि त्या पडद्यावर मला चित्रांची एक मालिका दिसली. बंद अंधाऱ्या खोल्या, त्यांच्यातून कधी खिडकीत बांधलेला, कधी पलंगाला बांधलेले ओरडणारे किंचाळणारे लोक, मानवता गमावून बसलेले, पिसं लागलेले, आपल्याच असंदर्भ पण असह्य वेदना विश्वात युगायुगासारखा क्षण क्षण जगणारे लोक. माझा त्याच्यावर विश्वास बसला नाही, निदान तेव्हा बसला नाही. ही चित्र मायावी असण्याची शक्यता होती. मनात आणखी एक विचार आला. मी त्याच्याकडून काहीही घेतलेलं नाही. मी त्याच्या कोणत्याही ऋणात नाही. मला त्याची काहीही बांधिलकी नाही. त्याला केलेलं रक्तदान मी विसरलोच होतो. त्याची माझ्यावर सत्ता चालणार नाही. मी माघारी जाण्यासाठी वळलो. त्याला माझ्या विचारांची शंका आली का? मोहन, काय करायचं ते नीट विचार करून कर. त्याचे खरखरत्या आवाजातले शब्द, त्या शब्दांत धमकी होती का? काही अस्वस्थता होती का? पण बाबा म्हणाले होते ती एक गोष्ट खरी होती. त्याला मानवी भावभावना चिकटवण्यात काहीही अर्थ नव्हता. माझा निर्णय कदाचित पूर्वीच केव्हा तरी घेतला गेला असेल, पण आता तो माझ्यासमोर स्पष्टपणे असा आला. मला त्याच्याशी कोणताही संबंध नको होता.
सत्ता, संपत्ती, ऐश्वर, मान, मरातब, मोठेपणा नको होता असं कसं म्हणू? ते तर प्रत्येकालाच हवं असतं, पण मला ते दान म्हणून, भीक म्हणून कोणाची तरी जन्मजन्माची गुलामी, ताबेदारी पत्करून नको होतं. माझ्या स्वतःच्या मनगटाच्या हिमतीने, ताकदीने मला ते कमवायचं होतं. तेव्हा निर्णय तर झाला होताच, पण मी अरूला विसरू शकत नव्हतो. आमच्यात लग्नाचा एक अलिखित करार झाला होता आणि ती माझ्या आयुष्यात माझी भागीदार म्हणून येणार होती. सुख आणि दुःख बरोबरीने भोगायला, सुख द्विगुणित करायला आणि दुःखाचा भार हलका करायला. या आमच्या घराण्यात चालत आलेल्या तथाकथित विलक्षण परंपरेची तिला कल्पना होती. मी जर ही गेल्या कित्येक पिढ्यांतून चालत आलेली परंपरेची साखळी तोडली तर काय परिणाम होतील? मला तर त्याची काहीच कल्पना नव्हती. इथे साधे तर्काचे, व्यवहाराचे नियम लागू पडत नव्हते. काहीही होण्याची शक्यता होती, पण त्याच्या खऱ्या स्वरूपाची, त्याच्या खऱ्या शक्तीची मला काहीतरी कल्पना होती का? जे करायचं मी मनात योजलं होतं त्याचे जे काही भले बुरे परिणाम होतील ते भोगायला मी तयार होतो. किंबहुना त्याची जबाबदारी आपोआप माझ्यावर येत होती. मग त्यात मला, माझ्या मनाला, माझ्या शरीराला, माझ्या शहाणपणाला धोका असण्याचा संभव होता. पण अरू माझी पत्नी होऊन निकट वर्तुळात आली की आपोआप तीही या कृष्णभोवऱ्यात ओढली जाणार नाही का? आणि तिच्या आयुष्यात असं सांशकतेचं प्रश्नचिन्ह, अशी अनिश्चिततेची भिंत उभी करण्याचा मला अधिकार होता का? तिच्याशी चर्चा तर आवश्यकच होती. ती आमची भेट अगदी वादळी ठरली. अरू तशी सुस्वभावी असली तरी स्वतःच्या मतांबद्दल आग्रही होती. खोलीत आल्या आल्या उघड झालं की तीही भेटीसाठी उत्सुकच होती. अरू, गेले काही दिवस इतक्या गडबडीत गेले की, मोहन, मला सर्व काही दिसत आहे. तुझा निरुपाय झाला होता हे मी पाहतच होते. तेव्हा कोणतीही सबब आवश्यक नाही. ठीक आहे. आधी बाबांचा मृत्यू. बाबांच्या मृत्यूबद्दल काय? त्यांनी मला ती तारीख आधीच सांगितली होती. हाही एक योगायोग समजायचा का? आणि योगायोग नसेल तर त्यांनी सांगितलेल्या सर्व हकीकतीला एक वेगळाच गंभीर, जरासा भीतीदायक रंग येतो नाही का? मोहन, तू तू नंतर खाली गेला होतास? हो. मग काही नाही. आपल्यातला कोण जगतो आणि कोण मरतो याला त्याच्या लेखी काडीचीही किंमत नाही. तो कशाचंही स्पष्टीकरण देत नाही. तो अशा एका गुरमीत वावरत असतो, जणू त्याची मदत घेतल्याखेरीज आमच्या घराण्याचं पानही हलणार नाही. मी जराशी नाखुशी, जराशी बंडखोरी दाखवताच त्याने मला गर्भित धमकी, गर्भित इशाराही दिला आहे. धमकी? ही जी घराण्याची परंपरा आहे, हा अमावस्येचा पशुबळी, ही त्याची बांधिलकी. ते न मानणाऱ्यांची काय गत होते ते मला त्याने दाखवलं. माणुसकी हरवून बसलेले, वेड्यापिशा अवस्थेत रडणारे, किंचाळणारे अभागी आत्मे. कदाचित त्या प्रतिमा भ्रामकही असतील, पण मला कशाचीच खात्री देता येत नाही. मोहन, मी तुला मागेच सांगितलं होतं, या बाबतीत आपण एखाद्या जाणत्याचा, तज्ज्ञाचा सल्ला घेऊ. नाही, मी जवळजवळ ओरडलोच. मला याचा बबरा होऊ द्यायचा नाही आहे. आमच्या घराण्याची भरभराट अशा वाम मार्गाने, अशा कृष्ण किमयेच्या सहाय्याने झाली आहे, याचा बोभाटा व्हायला कितीसा उशीर. मग आमची पत, आमची दानत, सर्व काही निरर्थक होईल. एवढं जर इब्रतीला जपतो आहेस तर मग त्यासाठी करणार आहेस तरी काय? सांगतो अरू, मी स्वतः त्याची कोणतीही मदत घेणार नाही. त्याला कोणताही सल्ला विचारणार नाही. आमच्या सर्व व्यवसायाचा कारभार मी बाबांसारखा एकट्याने चालवणार नाही. पण ते पुढलं आहे. आज मी तुला वेगळ्याच कारणासाठी बोलावलं आहे. मग सांग.
बाबांच्या खोलीतून आणि बाहेरून तळघराकडे जाणाऱ्या दोन्ही वाटा मी कायमच्या बंद करून टाकणार आहे. अमावस्येच्या रात्री कोणतेही पाशवी विधी करणार नाही. हे मगाशी सांगितलंस, पुढे काय? पुढच्या परिणामांची मला काहीही कल्पना नाही अरू. अरूच्या भुवया जरा चढल्या होत्या. तू संबंध ठेवला नाहीस की संपलं नाही का मोहन? मग काय परिणाम होणार आहेत? अरू, त्याच्या धमक्या पोकळ असतील असं वाटत नाही. पिढ्यानपिढ्या आमच्या घराण्यात हे चालत आलं आहे. केवळ योगायोग किंवा अंधश्रद्धा किंवा अडाणीपणा म्हणून तिकडे दुर्लक्ष करणं चूक ठरेल. मोहन, तुझ्या बोलण्याचा अर्थच माझ्या ध्यानात येत नाहीये. मग आता स्पष्ट शब्दांतच बोलतो. फक्त त्या शब्दांचा योग्य तोच अर्थ घे. मी जो मार्ग निवडला आहे तो धोक्याचा आहे. मला आणि माझ्या निकट आलेल्या प्रत्येकालाच धोका आहे. म्हणजे तूच अरू, तुलाही धोका आहे. आणखी स्पष्ट बोल मोहन. बोलतो. माझ्या कृतीचं भले बुरे काय परिणाम होतात, माझ्या आयुष्याची वाटचाल कशी होते याचा नीट अंदाज आल्याखेरीज तुझा जीव धोक्यात घालायला मी तयार नाही. आणखी स्पष्ट शब्दात सांगतो अरू, आपला विवाह लांबणीवर टाकला पाहिजे. तुझे विचार मला समजू शकतात. पटले नाहीत तरी ठीक आहे. किती लांबणीवर ते कसं सांगणार अरू? माझी खात्री व्हायला हवी. आता मात्र अरू संतापली. आणि तुमची खात्री केव्हा होणार? आकाशात काही खून दिसणार आहे का? तुझ्या शब्दांना काय अर्थ आहे मोहन? ही डोक्यावरची टांगती तलवार ही तुझ्या कल्पनेतलीच असली तर ती कधीही दूर होणार नाही. तिचा संताप सकारण होता, पण मनातली भीती, मनातली शंका तिला कोणत्या शब्दात सांगणार? त्याने दाखवलेली पिसाट माणसांची चित्र डोळ्यांसमोरून हलत नव्हती. आईचा अकाली निदानाच्या पलीकडचा माझ्या दृष्टीने संशयास्पद मृत्यू मी क्षणभरही विसरू शकत नव्हतो. त्याच्या मागण्या बाबा म्हणाले होते, अरू, अशा वनरेबल अवस्थेत नको. होप फॉर द बेस्ट अँड प्रिपेअर फॉर द वर्स्ट. अरू, तुझी मी समजूत पटवू शकत नाही याचं वाईट वाटतं, पण मी तुला कोणत्याही धोक्याच्या परिस्थितीत नेणार नाही. मग मी तुला भित्रा म्हणेन आणि मूर्खही म्हणेन. ती ओरडलीच. अगं अरू, मी असहाय्यपणे तिच्याकडे पाहत होतो. माझ्या मनातला खोलवरचा प्रांजळपणा, मनातलं प्रेम, मनातली तिच्याविषयीची काळजी तिला कशाचा तरी साक्षात्कार झालाच असला पाहिजे. घाईघाईने ती जवळ आली. माझे दोन्ही हात हातात घेऊन म्हणाली, मोहन, आय एम सॉरी. मी असं बोलायला नको होतं. मला माफ कर. आपण दोघंही आत्ताच्या या क्षणी जरा ताणाखाली आहोत. कोणतेही महत्त्वाचे आणि कायमचे निर्णय घ्यायला ही वेळ योग्य नाही. आपण भेटत राहूया, ओके? त्यातल्या त्यात ही तडजोड चांगली होती. निर्णय आधीच घेतला होता. मला त्याच्याशी कोणताही संबंध ठेवायचा नव्हता. मला सत्ता गाजवायची नव्हती. नाम मात्र चेअरमन राहून खरी सत्ता मी डायरेक्टर बोर्डाच्या हाती देऊ शकत होतो. मला कशाचीही उणीव भासणार नव्हती. माझ्या खोलीतून खाली जाणारं आणि वाड्याच्या बाजूने खाली जाणारं दोन्ही दारं मी बंद करणार होतो. बाहेरचं काम सोपं होतं. गौंड्याकडून ते सहज करून घेता आलं. खोलीतलं काम जरासं कठीण होतं आणि त्याचं गुपित माझ्याखेरीज इतर कोणालाही समजायला नको होतं. शेवटी ते मीच एकट्याने माझ्या 2 हातांनी केलं. बॅगेत घालून 2-2 विटा आणल्या. सिमेंट वाळूच्या लहान लहान पिशव्या आणल्या. रात्री जागून ते काम पूर्ण केलं. कपाटाच्या मागे भिंत उभी होती. तिच्यावर सिमेंटचं प्लास्टर केलं.
मग जुन्या वाड्यातली सारी दारं खिडक्या बंद करून टाकली. आईसाठी बांधलेल्या नव्या ब्लॉकमध्ये मी राहायला गेलो. जागा बघताना मनात अर्थात मुहूर्त, शुभवेळ इत्यादींचे विचार आलेच. त्या मागोमाग अमावस्येचाही विचार आला. मी कॅलेंडरमध्ये पाहिलं. अमावस्या मागच्याच आठवड्यात येऊन गेली होती. मी त्याला काहीही खाद्य पुरवलं नव्हतं. त्याची प्रतिक्रिया काय होईल हे त्याला अपेक्षित होतं का? पूर्वी कधी असं झालं होतं का? पूर्वीच्या जमान्यात करता माणूस कधी मुलुकगिरीवर जात असेल, कधी तीर्थयात्रेला जात असेल, प्रवास सोपे नसायचे. वादळ, वारा, पावसाने माणसं कोठे कोठे अडकून पडत. वेळा जमायच्या नाहीत. त्यापैकीच ही एखादी वेळ आहे असं त्याला वाटत असेल का? त्याची बाह्य जगाची जाण कितपत परिपूर्ण होती? हे मी मुद्दाम केलं आहे हे त्याला उमगेल का? पुढचे बरेच दिवस खूपच धावपळीचे गेले. सत्तांतर अगदी स्वखुशीने आणि सर्व संमतीने केलं तरीही त्यात अनेक सत्य असत्यही असतातच. अडचणी यायच्या त्या येतातच. वेळ लागायचा तो लागतोच. आणि एका सायंकाळी असा बराचसा थकलेल्या अवस्थेत मी घरी परतलो. बाहेरच्या खोलीतल्या सोप्यावर बाबा बसले होते. मी माझ्याच विचारात इतका गर्क होतो की या दृश्यातला भयानक अनैसर्गिकपणा क्षणभर माझ्या ध्यानातच आला नाही. मी खोलीत 2 पावलं टाकली सुद्धा आणि मग एक धक्का झाला. विजेच्या शॉकसारखा, शरीर बधीर करणारा. काय बोलायचं, काय करायचं? बाबा माझ्याकडेच पाहत होते. एक हात हवेत हलवत ते म्हणाले, गेले 2 महिने तू तिथी पाळलेली नाहीस. असं करू नकोस. ताबडतोब करून टाक. आणि मी सुंभासारखा त्यांच्याकडे पाहत असतानाच ते उठले. मला वळसा घालून मागच्या उघड्या दारातून बाहेर गेले सुद्धा. शरीरावर हुकूमत गाजवायला काही सेकंद जावे लागले. मग मी गर्रकन वळलो, बाहेर आलो. पण अंगणात त्यांची काही खूण सुद्धा नव्हती आणि दिसेल अशी मनाची अपेक्षाही नव्हती. मी खोलीत येऊन खुर्चीत सुन्नपणे बसून राहिलो. त्याच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होतो का? प्रतिक्रिया आली होती. जबरदस्त प्रतिक्रिया आली होती. पार हतबुद्ध होऊन टाकणारी प्रतिक्रिया आली होती. आणि मनात भीती होती की ही तर सुरुवात आहे. आमच्यात कोणतीही बांधिलकी नाही असं मी समजून चालत होतो. पण मला त्यातलं काय माहीत होतं? बाबांनीच एखादा अलिखित करार केला असेल तर, किंवा मनावर आवर घालावा लागला. सैरभैर व्हायला वेळ लागला नसता. रात्र अमावशीची, उलाघालीची गेली. निर्णय होत नव्हता. विचारही अशक्य झाला होता. जाग आली तेव्हा मन पुरतं सावरलेलं नव्हतं. खोलीत कसला तरी सर्र सर्र आवाज येत होता. अर्धबोध होत नव्हता. मी खाटेवर उठून बसलो आणि जवळजवळ किंचाळलोच. ड्रेसर समोर आई बसली होती. तिचे लांब केस विंचरत होती ती. आरशातल्या प्रतिबिंबाचे डोळे माझ्यावर खिळलेले होते. किती वाजले होते? दिवस उजाडला होता का? खोलीतला दिवा लावलेला होता का? प्रकाश कितपत होता? मला सर्व काही स्पष्ट कसं दिसत होतं? हे सर्व प्रश्न मागाहून भंडावत आले. आणि आरशातलं प्रतिबिंब निश्चल होतं. ड्रेसर समोर बसून केस विंचरणाऱ्या आईच्या हालचाली आरशात दिसत नव्हत्या. मोहन, वेळीच शहाणा हो. आवश्यक ते करून टाक. डोळे घट्ट मिटून घेऊन मी मान जोरजोराने हलवली. पुन्हा डोळे उघडले तेव्हा ड्रेसर समोर कोणीही नव्हतं. खोलीत मी एकटा होतो आणि खोलीत अंधार होता. रात्र अजून उलटायची होती. चाचपळत बेडलॅम्पचं बटन शोधून काढलं. दिवा लावला. पहाटेचे 3:30 वाजले होते. हिवाळ्याची रात्र. बाहेर कडाक्याची थंडी असेल.
खोलीतल्या एअर कंडिशनमुळे जाणवत नव्हती, नाहीतर शरीर गारटलंच असतं. इतका दरदरून घाम आला होता. झोपेचा तर विचार सुद्धा शक्य नव्हता. पाठीशी उशी घेऊन पलंगाच्या कठड्याला टेकून बसून राहिलो, दिवस उजाडण्याची वाट पाहत आणि आलेल्या अनुभवावर मनाशी विचार करीत. एवढ्यातल्या एवढ्यात 2 इशारे मिळाले होते. काल संध्याकाळी बाबा आणि आत्ता एवढ्यातच आई. अर्थात हे आकार मायावी होते. जसे त्याने मला त्याच्या पिंजऱ्याच्या पार्श्वभूमीवर दाखवले होते. त्यांना बाह्यदृष्टीत प्रत्यक्षात अस्तित्व नव्हतं. माझ्या एकट्याखेरीज ते इतरांना कोणाला दिसणार नाहीत, म्हणजे कोणाचीही खात्री पटवता येणार नाही. वेडाची पहिली पायरी. अजून आकार साधेच होते. केवळ त्यांचं अस्तित्व हीच विकृती होती, पण ती सोडण्यास त्यांच्यात इतर काही विकृती नव्हती. हिडीसपणा नव्हता, विद्रूपपणा नव्हता, भयानकता नव्हती. पण हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर. भयानक हिडीस आकारांनी माझ्याभोवती फेर धरला तर माझ्या मनाचा टिकाव लागणार होता का? आणि अशा वातावरणात अरूला आणायचं? छे छे. तो निर्णय योग्यच होता आणि अगदी वेळेवरच घेतला होता. संघर्ष किंवा शरणागती. माझ्यापुढे 2च पर्याय होते. शरणागती म्हणजे त्याची गुलामगिरी. आयुष्याचे उरलेले सर्व दिवस दास्यत्वात, गुलामगिरीत कंठायचे, ज्याची बोच आयुष्याच्या अखेरपर्यंत एक क्षणभरही मनातून जाणार नाही. पण संघर्ष सोपान होता. स्थळावर, काळावर, द्रव्यावर हुकूमत चालवणारा तो मी काय पुरा पडणार होतो? मनात फक्त एक आशा होती. जसे सैतानाचे करार असतात, जसे आत्म्याचे सौदे असतात, जसे रक्ताचे करार असतात, तसं काहीतरी झाल्याखेरीज त्याची माझ्यावर सुद्धा हुकूमत चालणार नाही. सर्वसाधारण मानवाला असं जर काही संरक्षण नसतं तर सारं जग केव्हाच याच्यासारख्याच्या टांचांखाली तुडवलं गेलं असतं. माझा आत्मविश्वास किती भ्रामक होता ते मला लवकरच कळणार होतं. पण निदान तोपर्यंत तरी मी ताठमानेने वागत होतो. अरूची भेट आवश्यक झाली होती आणि ती तिच्या घरी, आपल्या वाड्यापासून खूप दूर. मनाशी आपली एक कल्पना होती की आमच्या वाड्याचा परिसरच तेवढा त्याने व्यापलेला असेल. इतक्या लांब त्याचे हात आणि त्याचे कान पोहोचणार नाहीत. सकाळी सकाळी तिच्या दारात मला उभा राहायला पाहून आधी अरूला खूप नवल वाटलं. अर्थात तिने अगदी आनंदाने हसून माझं स्वागत केलं. पण माझ्या चेहऱ्याकडे पाहता पाहता हळूहळू तिच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलं आणि त्याची जागा काळजीने घेतली. मोहन, काहीतरी झालं आहे. काय झालं आहे? मी संघर्षाला तयार आहे म्हणालो होतो ना, मग संघर्षाला तोंड फुटलं आहे अरू. आदल्या रात्रीतले दोन्ही अनुभव मी तिला सांगितले. ती विस्पारलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहतच होती. अरू, ह्या अनुभवांचा अन्वयार्थ कसाही लाव. एक स्पष्टीकरण असं असू शकतं की हे मला झालेले भ्रम आहेत, भास आहेत. त्या वाटेच्या शेवटास काय आहे हे उघडच आहे. आणि दुसरं स्पष्टीकरण, जे रोजच्या व्यवहारात बसत नाही, जे सहसा मान्य होत नाही, ते म्हणजे ही सारी त्याचीच करामत. वाट चुकल्या जनावराच्या पाठीवर जसा असूड ओढतात ना, तसाच प्रकार. गर्भीत इशारा आणि धमकी. या वाटेच्या शेवटासी नाशच आहे. आता सांग जरू, अशा अनिश्चित आयुष्यात तुला भागीदार म्हणून कसं येऊ देऊ? म्हणजे तुला माझी खरी पारखच झालेली नाही मोहन, ती आवेगानं म्हणाली. मी तुझ्याशी विवाहाला तयार झाले ती काय तुझा पैसा, तुझा ऐश्वर्य, तुमचं प्रसिद्ध घराणं यासाठी? केवळ सुख, चैन, आराम यासाठी? तुला खरोखरच वाटलं की मी इतकी उथळ आहे की सुखाची सावली जाताच, जराशी दुःखाची आंच लागताच मी पाठ फिरवीन? अरे मोहन,
प्रेमाची खरी परीक्षा दुःखातच होते, सुखात नाही. शब्द नाटकातल्या स्वागतासारखे वाटतील, पण ते खरे आहेत मोहन. सुखात सोबत कोणीही देईल. प्रेम खरं असेल तर त्याची कसोटी दुःखातच लागते. मी हात वर करून तिचा हा शब्दांचा ओघ अडवला. त्या स्थितीतही माझ्या चेहऱ्यावर एक क्षीणसर हसू आल्याखेरीज राहिलं नाही. अरू, त्या मॅजिनच्या गोष्टीतल्या सारखेच आपण दोघं एकमेकांना भेट उपहार द्यायला निघालो आहोत. अगं, तुझ्या प्रेमाची मला कधीच शंका नव्हती. त्याची कसोटी लावण्याची आवश्यकताच नाही. आरू, जर माझी भीती खरी ठरली तर मी कोणत्याही मदतीच्या पलीकडे गेलेला असेन. प्रेमापोटी तू आत्मनाश करायला निघाले आहेस, त्यात भव्य दिव्यता आहे. हो, पण शेवटी त्या उद्दाम भावनेला मानवी मर्यादा आहेतच ना. ती भावना पुरी पडणार नाही. अरू, कसं सांगू समजत नाहीये तुला. प्रत्येक शब्दाने गैरसमज मात्र वाढतील. आता मला थांबवायची तिची पाळी होती. मघाचा तिचा सारा आवेश ओसरत होता. एक प्रकारच्या शुष्क निर्जीव आवाजात ती म्हणाली, मोहन, शेवटी निर्णय तुझा आहे. तू जे काही ठरवशील ते मला मान्य आहे. मदतीची संधी दिलीस तर, पण असू दे, त्या सर्व भविष्यातल्या गोष्टी आहेत. मी तुझ्या हेतूबद्दल शंका घेत नाही. जे काही तू ठरवलं आहेस ते नाईलाजाने मनाविरुद्ध ठरवलं आहेस, हेही मी जाणते. हा काटेरी मार्ग तू आपणहून स्वीकारला आहेस, ठीक आहे, पण आपली मैत्री तर संपत नाही ना. भेटीगाठी तर चालू राहतील ना. अरू, तू तरी असं बोलू नकोस. आयुष्यात माझ्या सर्वात निकट आलेली तू एकमेव आहेस. अरू. किती जड अंतकरणाने मी तिचा निरोप घेतला. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.